तर आता वाजलेत दुपारचे 2 आणि आम्ही आता निघालेलो आहोत हिंगोलीसाठी. इथं चष्मा गिस्मा टोपी गिपी रुमाल गिमाल बांधून तयार येतं आम्ही. आणि आता आम्ही चाललो होतो हिंगोलीला. तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा इतक्या उन्हात आणायचं हिंगोलीला कशाला चालले, तर कूलरच्या मशीनी मोटरी झाल्या होत्या खराब आणि त्या दुरुस्त करण्यासाठी टाकल्यात हिंगोलीला. आता शेतात तर म्हणतं का बाबा एसी पेक्षा थंड वाटते, मग कूलरच्या मोटरी गावून तर शेतात थंड वाटते रात्रशा. दुपारचं काय, मग दुपारच्या पाहऱ्यात चांगली झोप यावी, जास्त ऊन लागू नये, कारण मरणाच ऊन लागले, झळा लागायला येतात. त्यामुळं ती कूलरची मोटर लवकरात लवकर नीट करून आणणं लागते. आणि आमच्या इठल शेटचं असं म्हणणं आहे का मोटर जर समजा तुम्ही लवकर नीट केली नाही तर मी तुमच्या उरावर बुक्की घालून तुम्हाला नीट करतो. त्यामुळं ही रिस्क आम्ही पत्करू शकत नाही, म्हणून आम्ही निघलो आता हिंगोलीला. आमच्या गावावरून हिंगोलीला जायचं म्हणलं का 2 मार्ग, एक तर रूपूर धारपाटा गोळेगाव आणि औंढा मार्गे हिंगोली, किंवा मग सिद्धेश्वर कॅम्प मार्गे दिग्रस फाट्यावरून डायरेक्ट हिंगोली. तर तिकडून औंढा जिंतूर रोडचं बांधकाम चालू असल्यामुळं आम्ही मधल्या मार्गे अर्थात सिद्धेश्वर कॅम्प मार्गे सिद्धेश्वर दिग्रस फाट्यामार्गे डायरेक्ट हिंगोलीला टच करणार आहोत. तर आता ह्यो इथं थोडासा सिद्धेश्वर कॅम्पमधून सिमेंटचा रस्ता बांधलेला आहे, पण हे अतिशयच थोडासा रस्ता बांधला आहे त्यांनी. त्यानंतर पुन्हा समोर खडतड रस्ता चालूच होतो. तर आता तुम्ही पाहू शकता का ह्यो पण कच्चाच रस्ता आहे, पण तरीसुद्धा हा रस्ता औंढा जिंतूर रस्त्यापेक्षा चांगलाच म्हणावं लागेल. काहून तर या रस्त्यानं एक तर समोरून गाड्या येत नाहीत, त्यामुळं रस्त्यावरची जी काही धूळ आहे ती आपल्या नाकातोंडात जात नाही. पण अर्थात हा रस्ता फक्त 2 व्हीलरसाठीच चांगला आहे. तुम्ही जर म्हणसाल की मी कार घेऊन या रस्त्याने येतो, तर तुमच्या कारचा बुकना वाजला म्हणून समजा. पूर्णा नदीवर बांधलेलं सिद्धेश्वर धरण तुम्हाला इथं दिसत असेल. 14 गेटांचं हे धरण आहे. धरणासमोर आपल्या यथावकाश चित्रपटाचा पोस्टर धरून उभं राहिलो, कशासाठी माहीत नाही. 2-3 वर्षाखाली जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला होता तेव्हा हे धरण हे तळ भरलं होतं आणि या धरणाचे जे काही गेट आहेत तर ते सोडले होते. तेव्हाचा नजारा हा खतरनाक होता, परंतु आता सगळा दुष्काळ आहे. तर हे आहे सिद्धेश्वरचं तळं आणि उन्हाळ्यामधला पीक सुरू असल्यामुळे सध्या बऱ्यापैकी तळं आटलेलं आहे. आमच्या शेतामध्ये सुद्धा या तळ्यातून पाईपलाईन करण्यात आलेली आहे, परंतु ती पलीकडच्या साईडने. आणि याच तळ्यामध्ये मी पोहणं देखील शिकलेलो आहे, त्यामुळे तळ्याला जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा लहानपणच्या आठवणी जाग्या होत्यात. तर मधल्या मार्गे आम्ही येऊन पोहोचलो आहे दिग्रस या गावामध्ये. आणि दिग्रस या गावामध्ये तुम्ही बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, अतिशय सुंदर असा हा पुतळा येथे उभारण्यात आलेला आहे. आणि या पुतळ्याने माझं मन जिंकून घेतलं. आणि आता आपण आलेलो आहोत दिग्रस फाट्यावर. आणि आता हा समोर जो बघताय तो आहे औंढा हिंगोली रोड. त्यामुळे आता टकाटक असा हा औंढा हिंगोली रोड लागलेला आहे. आणि इथून लयत लय 10 मिनटामध्ये आपण हिंगोलीला टच होतो. म्हणजे बऱ्यापैकी वेळ आपल्या या मधल्या मार्गे आल्यामुळे वाचलेला आहे. नाही तर औंढा जिंतूर रोडवर जर आपण येत असतो तर धुळीमुळे आणि रस्त्याचं जे काही बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ लागला असता. तर हा आहे नरसी फाटा. इथून डावीकडे जो रस्ता जातो तो नरसीला जातो. नरसी अर्थात संत नामदेव महाराजांचं जन्मगाव. परंतु आपल्याला हिंगोलीला जायचं आहे, त्यामुळे आपण जाणार आहोत सरळ. तर ही आहे हिंगोली शहराच्या बाजूने वाहणारी कयाधू नदी. तर हिंगोलीमध्ये गेल्या गेल्या आम्हाला भेटलेले आहेत आमचे बंधू तसेच प्रहार पक्षाचे जिल्हा संघटक विलास दादाराव आघाव. मनाने अतिशय चांगला माणूस आणि राजकारणातलं उभरतं नेतृत्व विलास दादाराव आघाव. आणि त्यानंतर लगेच आपल्याला भेटायला आलेले आहेत हिंगोलीचे स्टार बॉय विशाल नागरे. स्टार बॉय वाली मेको फील आली कुदमे हे गाणं त्यांचं यूट्यूबवर प्रसिद्ध आहे. तर इथं उन्हाची दाहकता वाढत आहे, त्यामुळे हे आम्हाला घेऊन आलेले इथं सागर ज्यूस सेंटरवर. सागर ज्यूस सेंटरवर जाऊन आपण पाणी पिऊ म्हणे. पाणी थंड असते इथे जरा. तर सागर ज्यूस कॅफेची लस्सी मात्र एक नंबर होती. लस्सीवर आईस्क्रीम म्हणल्यावर आर नादच खुळा. एवढ्या उन्हामध्ये आपल्याला अजून काय पाहिजे हो, थंडगार झालं सगळं वातावरण. तर इथं आपण आमच्या स्टार बॉयच्या ऑफिसमध्ये इथे आलेलो आहोत. ऑफिसचा टूर तुम्हाला इथे करवतो. असं एकंदरीत याने स्वतःचं साम्राज्य इथे उभे केलेलं आहे. दुसरं कोणी खुर्ची देऊ न देऊ, आपल्या खुर्च्या आपणच आणून ठेवल्या पाहिजे अशा मताचा. बरेच दिवस झाले जीवन भाऊला बोलवलं होतं, खूप दिवसानंतर आले, वाट बघत होतो. मला वाटते आम्ही पण जवळपास 2 वर्षानंतर आमची पण भेट झाली. तर आलीत भाऊ, या बसा मध्ये.
त्या खुर्चीचा मान आपण इकडेच बसूयात आणि कुणीतरी आपली वाट बघतं, याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट दुसरी आपल्यासाठी कुठली असू शकते. त्यामुळे तुम्ही पण आमची वाट बघत जा. तर विलास भाऊनं आणि स्टार बॉय विशाल नागरेनं आपल्या मित्रमंडळींना बोलवून घेतलं आणि सगळ्यांच्या तर्फे माझा सत्कार केला. खरं तर सत्कार भित्काराची काही गरज नसती, पण आपले पोरं ऐकतेत होय. ते म्हणतात आपल्या माणसाला आपल्यालाच मोठं करणं लागते. मग मी पण सगळ्याला आपल्या यथावकाश या चित्रपटाबद्दल सांगून टाकलं. खरं तर बऱ्यापैकी लोकांनी यथावकाश पाहिलेला आहे, पण ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यासाठी हिंगोलीमध्ये येऊन खिचडी भजे खाल्ले नाही म्हणजे काहीच केलं नाही. तर विलास भाऊ मला घेऊन आले हिंगोलीचे प्रसिद्ध हॉटेल माळकरी यांच्या खिचडी भज्यांवरती. तेवढ्या मोठ्या कढईमध्ये पातेल्यामध्ये डायरेक्ट खिचडी करतात. तरी आता संध्याकाळची वेळ आहे, दुपारी तर बापा लाईन लागते हो. तर हिंगोलीतले सगळे काम आटपून जेव्हा आम्ही गावाकडे वापस जाऊ लागलो तेव्हा जोराचा वादळ वारा आला. त्यामुळे आम्ही एका धाब्यावर थांबलो आणि त्या धाब्यावर आपल्या हिंगोलीची गँग होती. कमेंट करा या गँगमध्ये कोण कोण येतं. आपल्या महादेव घुगे भाऊचा वाढदिवस होता, त्यामुळे त्यांनी या धाब्यावर मित्रमंडळींना पार्टी दिली होती. आणि अशा प्रकारे प्रत्येकासोबत मनसोक्त फोटो घेऊन आम्ही निघालो वापस सावळी पाळडीकडे. रात्र झाली, परंतु काय फरक पडते, परसादागाव सोबत आहेत की.